हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये। आज आपण ज्वारीच्या पिठापासून एक चविष्ट असा पदार्थ करणार आहोत। तो तुम्ही डिनरमध्ये खाऊ शकता, लंचमध्ये खाऊ शकता आणि ब्रेकफास्टमध्ये देखील खाऊ शकता, अगदी हेल्दी पद्धतीमध्ये। मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे, एक छोटी वाटी रवा घेतला आहे बारीक आणि 1 छोटी वाटी दही। या तीनच साहित्यापासून आपण एकदम हेल्दी पौष्टिक पदार्थ करणार आहोत। चला तर मग रेसिपी बघूया। ज्वारीचे पीठ आणि रवा एकत्र केल्यावर त्यामध्ये मी स्वादानुसार मीठ वापरणार आहे। मीठ टाकल्यानंतर आपल्याला थोडे हिंग टाकायचं आहे, अगदी चिमूटभर हिंग वापरला आहे मी। त्यानंतर दही टाकून आपल्याला हे एकत्रितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, दह्याने टेस्ट छान येते, अगदी इन्स्टंट बनवता येतो हा पदार्थ, त्यामुळे दही वापरणं गरजेचं आहे। तुम्ही हवे असल्यास इथे ताक देखील वापरू शकतात, ताकाने देखील छान स्वाद येतो। थोडे थोडे पाणी टाकून आपण छान भजींच्या पिठाप्रमाणे तयार करून घेणार आहोत। बघा, या प्रकारे आता हे पीठ आपण 10 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवूया, म्हणजे रवा छान फुलून येईल। तोपर्यंत दुसरी तयारी करूया। मी मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, अद्रक आणि हिरवी मिरची हे तिन्ही एकत्र वाटून घेणार आहे। तुम्ही बारीक कापून देखील टाकू शकतात, पण एकत्र वाटण्याने छान टेस्ट येते। 10 मिनिटं रेस्ट केल्यानंतर मी तिथे पाव चमचा सोडा वापरणार आहे, खाण्याचा सोडा। अगदी पाव चमचा वापरायचा आहे आपल्याला। आणि सोडा टाकल्यानंतर आपण हिरवं वाटण केलं ते देखील टाकायचं आहे या बॅटरमध्ये, ज्वारीच्या पिठाच्या बॅटरमध्ये। हे सगळं एकत्रितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छान। बघा, अगदी झटपट मुलांच्या टिफिनला देण्यासाठी अगदी हेल्दी पदार्थ मी तुम्हाला आज दाखवत आहे। तुम्हाला नक्कीच आवडेल, टेस्टला अप्रतिम बनतो, त्यामुळे मस्ट ट्राय रेसिपी आहे। तसेच माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आप्पे पात्राला मी थोडे तेल लावून घेत आहे, बघा, गॅसवर गरम करून। त्यानंतर हे बॅटर मी आप्पे पात्रामध्ये टाकणार आहे। तुम्ही हवे असल्यास इथे मिनी इडली स्टँडचा देखील वापर करू शकतात, पण आप्पे पात्रामध्ये एकदम खुसखुशीत छान तयार होतात हे ज्वारीच्या पिठाचे आप्पे, टेस्टला अप्रतिम लागतात। 5 मिनिटांनी झाकण खोलून आपण आप्पे पलटून घेऊया। मुलांना पौष्टिक काहीतरी देण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला, त्यामुळे मी ही रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे। मुले ज्वारीची भाकरी खायला कंटाळा करतात, तुम्ही अशा प्रकारे करून दिला त्यांना कळणार देखील नाही आपण ज्वारीच्या पिठाचा पदार्थ खातो आहे असं। आता मी हे सगळे आप्पे तयार करून घेणार आहे। तुम्ही हे नुसतेच खाऊ शकतात, नाहीतर चटणी बरोबर देखील छान लागतात। म्हणजे आपण यामध्ये तिखट वगैरे सगळं टाकले, त्यामुळे नुसतेही छान लागतात। मी सगळे आप्पे एकत्रितपणे करून घेते। बघा, मी यूट्यूबर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे। प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच माझ्या रेसिपीमध्ये काही त्रुटी असल्या त्या देखील कमेंट करून सांगा, मी त्या दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार। आणि तुम्ही रेसिपी ट्राय केली की नाही हे देखील कमेंट करून सांगा, तुमची रेसिपी कशी झाली ते देखील सांगा। दोन्ही बाजूने छान परतून घ्यायचे आहेत आपल्याला, हे आप्पे छान भाजून घ्यायचे आहेत। अगदी कमी तेलामध्ये हा पदार्थ मी तुम्हाला दाखवत आहे। तर गॅसवर कढई ठेवूया, आप्पे तयार झालेत आपले। आणि त्या कढईमध्ये मी 1 चमचाभर तेल आणि थोडे बटर वापरणार आहे। बटर मुलांसाठी करते म्हणून छान टेस्ट येते, तुम्ही हवे असल्यास तुपाचा देखील वापर करू शकतात। आणि बटर जळू नये म्हणून मी प्रथम तेल टाकलं आहे। बघा, बटर तापल्यावर, बटर आणि तेल वितळल्यावर आपण त्यामध्ये मोहरी, 1 चमचा जिरे हे वापरणार आहोत। मोहरी आणि जिरे परतल्यानंतर आपण कढीपत्ता हा देखील टाकायचा आहे इथे। कढीपत्त्याने देखील छान फ्लेवर येतो, अशी फोडणी केल्यास आप्पे छान होतात। खूप छान खमंग वास येतोय कढीपत्त्याच्या घरामध्ये। हे तिन्ही जिन्नस एकत्र परतून आपण त्यामध्ये पांढरे तीळ वापरणार आहोत 2 चमचे, ते देखील छान परतून घ्यायचे आपल्याला। अगदी 2 मिनिटासाठी परतायचे आहेत आपल्याला। इथे तिळाचा आवाज आला की आपण त्यामध्ये आप्पे टाकूया। आणि 1 चमचा हळद, अगदी छोटा चमचाभर हळद टाकली आहे मी कलर येण्यासाठी। त्यानंतर आपण आप्पे टाकून छान परतून घेऊया। बघा, इथे हे आप्पे आपल्याला हाय फ्लेमवर 5 मिनिटासाठी परतायचे आहेत। बघा, खूप छान सुवास येतो असे केल्यास, आप्याला छान टेस्ट देखील येते। आणि असे केल्यास आपल्याला सॉसची गरज भासत नाही इथे।
हे आपण नुसतेच खाऊ शकतो. तुम्ही हवे असल्यास बारीक कोथिंबीर देखील वरून वापरू शकतात. मग करणार ना मंडळी ही रेसिपी ट्राय. रेसिपी कशी झाली नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.